नमस्कार, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्याशी अशी भाजी शेअर करणार आहे जी उपवासालाही चालते आणि विना उपवासाचीही खाऊ शकता। ती म्हणजे गावरान भेंडीच्या बियांपासून केलेली पेंडभाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे सर्वात प्रथम गावरान भेंडी स्वच्छ धुवून एका कपड्याच्या सहाय्याने ती फोडून घ्यायची आहे। भेंडी फोडल्यानंतर त्यामध्ये ज्या आतील बिया आहेत त्या सेपरेट काढून घ्यायच्या आहेत। ही भाजी बनवण्यासाठी बिया जाड असलेलीच भेंडी म्हणजेच निबर भेंडी लागते आणि हो, गावरान भेंडीला काटे खूप असतात, त्यामुळे कपड्याचा वापर नक्की करावा। शहरी भागामध्ये ही भेंडी क्वचितच उपलब्ध असते, परंतु गावाकडे ही भेंडी सहज उपलब्ध होते। जास्त करून ही भेंडी नवरात्रामध्ये खूप प्रमाणात येते। इथे सर्व भेंडीच्या बिया काढून झाल्यानंतर त्या मी एका बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि एका पॅनमध्ये एक छोटी वाटी शेंगादाणे भाजण्यासाठी घातलेले आहेत। शेंगादाणे कमी गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहेत। शेंगादाणे भाजून झाले की यामध्ये एक छोटी वाटी तीळ घातलेले आहेत, ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। ही भाजी शेंगादाणे आणि तीळ, हिरवी मिरची घालून उपवासाला चालते, परंतु यामध्ये जिरं आणि लसूण घातलं की ही तुम्ही बिना उपवासाचीही खाऊ शकता। तीळ भाजून झाल्यानंतर हे जे भेंडीचे दाणे आहेत ते स्वच्छ धुवून मी पॅनमध्ये घालून घेत आहे आणि ते व्यवस्थित भाजून घेणार आहे। सुरुवातीला थोडेसे कोरडेच भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर थोडंसं तेल घालून छान परतून घ्यायचे आहेत। आमच्या भागामध्ये ज्या दिवशी देवीच्या परड्या भरतात त्या दिवशी देवीला नैवेद्याला ही पेंडभाजी आवर्जून केली जाते। आपली जी कुलदेवता आहे तिला नैवेद्यासाठी म्हणून ह्या भेंडीच्या भाजीचा मान आहे। आता यामध्ये मी 1 चमचा तेल घालून हे भेंडीचे दाणे व्यवस्थित परतून घेत आहे। भेंडीचे दाणे परतून होईपर्यंत मी मिक्सरमध्ये तीळ आणि शेंगादाणे बारीक करून घेत आहे आणि याचा जास्त बारीक कूट करायचा नाहीये, थोडासा जाडसरच ठेवायचा आहे। हे भेंडीचे दाणे परतून झालेले आहेत, परंतु ते शिजलेत की कसे हे बघण्यासाठी मी बोटाने दाबून बघत आहे आणि नंतर एका फुलपात्राच्या सहाय्याने ते थोडेसे रगडून घ्यायचे आहेत। मिक्सरला फिरवलं तरीही चालतं, याचा पण खूप बारीक पेस्ट करायची नाहीये। या भेंडीच्या बिया इतपत रगडायच्या की त्या सगळ्या फुटल्या गेल्या पाहिजेत, त्यामुळे याला सगळ्या बाजूने व्यवस्थित दाब देऊन रगडून घ्यायचं आहे। आता इथे भेंडीच्या बिया रगडून झालेल्या आहेत, त्यामध्ये मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या वाटलेल्या आहेत त्या घालून घेत आहे आणि व्यवस्थित परतून यामध्ये 1 ते 1.5 वाटीच्या अंदाजे पाणी घालून मीठ घालून झाकण ठेवून 10 मिनिटे शिजून देणार आहे। या भाजीची सर्व चव या बिया रगडण्यावर आणि शिजण्यावरच आहे, त्यामुळं बिया व्यवस्थित रगडणे आणि त्याला छान शिजून देणे हे महत्त्वाचे आहे। आता यावरती झाकण ठेवून 10 मिनिटे ठेवून देणार आहे। 10 मिनिटानंतर याला उकळी आली की यामध्ये हा जो वाटलेला शेंगादाण्याचा आणि तिळाचा कूट आहे तो घालून घ्यायचा आहे। ही भाजी आमच्या भागामध्ये आवर्जून बनवली जाते, तुमच्याकडे बनवली जाते का ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता हा लागेल तसा कूट या भेंडीच्या बियांमध्ये घालून भाजी बघून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता ह्या भाजीवरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे कमी गॅसवरती तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे भाजीला तेल सुटलेलं आहे, म्हणजेच भाजी शिजून तयार झालेली आहे। तुम्हाला जर अशा वेगवेगळ्या नवनवीन गावरान भाज्या माझ्या चॅनलवरती बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। धन्यवाद।